शिवल्या मसाला किंवा तिसऱ्या मसाला मस्त झालेला आहे। नमस्कार, विजेताज रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। हे पहा, या शिवल्या आहेत। काही ठिकाणी याला शिंपल्या म्हणतात, काही ठिकाणी याला तिसऱ्या पण म्हणतात, आमच्या इथे शिवल्या म्हणतात। तर आपण या शिवल्यांच्या गोळ्यांचा मसाला बनवणार आहोत। तर मग चला आपण सुरुवात करूया। तर आपण आधी या 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर या उकडून घेणार आहोत। म्हणजे ह्याचं तोंड आहे ना, हे बंद असतं, ते उकडलं ना हे असं उघडतं, म्हणजे आपण आपल्याला त्यातला गोळा सहज काढता येतो। तर आपण आता या धुवून घेणार आहोत आधी। हे पहा, मी धुवून घेतलेले आणि आता त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता आपण या उकडून घेणार आहोत। हे पहा, एक 10 मिनिट झालेले आहे। या शिवळ्या उकडून झालेल्या आहे। हे पहा, लगेच असे तोंड उघडलेत, म्हणजे आपल्या शिवळ्या उकडून झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करणार आहोत। हे पहा, मी आता एक चाळणीत काढून घेतलेलं आहे आणि त्यातलं पाणी असतं ना, ते आपल्याला टाकायचं नसतं। त्याचं आपण शिवल्यांच्या गोळ्याचा रस्सा बनवतो ना, त्यामध्ये आपण ते पाणी वापरतो। आता आपण हे पहा, हे तोंड उघडलेलं आहे ना, त्याचा असा गोळा आहे ना, हा असा काढून घ्यायचा आहे। हा गोळा अलगद निघतो। आता आपण हे सगळे गोळे काढून घेणार आहोत। हे पहा, मी शिवल्यांचे गोळे हे काढलेले आहेत आणि हा पहा, शिवळ्यातले गोळे काढलेले। हे पहा, ह्या किती दिसतात बघा, आणि यांचे गोळे काढून एवढेच झालेले आहेत। तर काही जणांना ह्या शिवल्यांचे हे ठेवतात, ह्या शिवल्या, पण मी नाही ठेवलेले। ह्या शिवल्याचे गोळेच फक्त काढलेले आहेत आणि आपण याचा मसाला बनवणार आहोत आता। चला आपण सुरुवात करूया। आपण यामध्ये हळद टाकणार आहोत, त्यानंतर हिंग, मीठ, मसाला टाकते घरगुती, 1-1.5 चमचा घरगुती मसाला टाकते। तापत ठेवलेला आहे। आता आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत। एक 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। आता आपण कांदा टाकणार आहोत, बारीक चिरलेला कांदा थोडा जास्त घेणार आहोत आपण। कांदा थोडा शिजू देऊया। आता आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। एक टोमॅटो घेतलेला आहे मी। आपण चांगला शिजू देऊया। आपला कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे। आता आपण हे शिवल्यांचे गोळे टाकणार आहोत। गॅस कमी करायचा आहे थोडा आपल्याला। आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे ना, ते पाणी आपण उकडण्यासाठी घेतलेलं आहे ना, शिवल्या उकडण्यासाठी, ते पाणी टाकायचं आहे। ते पाणी आपल्याला गाळून टाकायचं आहे। मी ते गाळून घेतलेलं आहे पाणी, आता ते टाकणार आहे। आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे। मिक्स करूया। थोडीशी कोथिंबीर टाकूया याच्यामध्ये। आणि आता आपल्याला झाकण ठेवून एक 5-6 मिनिटं ठेवायचं आहे। वास मस्त आलेला आहे।
5-6 मिनिटांनी चेक करणार आहोत. एक 5 मिनिट झालेली आहे. आता आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आहे. पुन्हा झाकण ठेवून एक 4-5 मिनिट ठेवायचं आहे. एक 5-6 मिनिट झालेली आहेत. आपला शिमला मसाला इथे मस्त तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. वास मस्त झालेला आहे. आपला शिवला मसाला मस्त तयार झालेला आहे. दिसतोय पण मस्त आणि लागतो पण भारी. आपण भाकरी सोबत खाऊ शकतो, चपाती सोबत खाऊ शकतो, भातासोबत पण मस्त लागतात. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.